शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं यंदा कांद्याचे भाव कसे राहणार आणि या ठिकाणी बघितलं जो नवीन कांदा आहे, लाल कांदा आहे, तो मार्केटमध्ये कांदा बाजारात उशिरा येण्याची शक्यता आहे। काय कारण आहे काय नाही सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन शकता यंदा कांद्याचे भाव काय, पावसामुळे कांदा बाजारात उशीर येण्याची शक्यता, गणेशोत्सवानंतर या ठिकाणी भाजीपाला दरात चढ उतार पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत। कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची परिस्थिती आपण पाहणार आहोत। सध्या बाजारात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून कांद्याची आवक होते। सोलापूर, अहमदनगर, पुण्याहून जुन्या कांद्याची आवक होत आहे। तसंच साठवणीचा कांदा आता जवळपास संपत आला आहे। एप्रिल मे महिन्यात उत्पादित झालेल्या म्हणजेच जुन्या कांद्याला दर 1500 ते 2000 रुपयापर्यंत होता, तर आता हे भाव वाढले असून 3000 ते 5000 रुपयापर्यंत गेले आहे। हा साठवणीचा कांदा आता जवळपास महिन्याभरात संपेल, त्यामुळे आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीपाचा कांदा येतोय, ज्याला नवा कांदाही असं म्हणतात। महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी उदय देसाई यांनी ही माहिती दिली आहे। अवकाळी पावसामुळे कांदा बाजारात येण्यास उशीर होणार आहे। सध्या जुना कांदा संपत आला असून खरीपाचा नवा कांदा कोल्हापूर बाजारपेठेत येतो आहे। मात्र बदलत्या हवामानामुळे आणि वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नवा कांदा बाजारात येण्यास उशीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। बाजारभाव स्थिर बघू शकता। खरीपाचा कांदा बाजारात येण्यास उशीर जरी लागला असला तरी घाऊक बाजारपेठेत त्याला 40 ते 50 रुपये किलोचा भाव मिळू शकतो असंही म्हटलं जातं। तसंच जुन्या आणि नव्या कांद्याला भाव स्थिरच राहणार अशी चर्चा व्यापारी वर्गात सुरू आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत अपडेट्स होतो। महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद, लाईक करा, सबस्क्राईब, भेटूया पुढे।